सकाळी मी जेव्हा उठलो कसं होणार आहे, काय होणार आहे, बाहेर बघतो तर असं वाटतं बाहेर कोणीतरी खिडकीला सफेद कलरचा पडदा लावला. आता आपला सिग्नल होतोय, पण मग जाऊन बघतो तर नमस्कार मित्रांनो, मी कौस्तुभ राऊत. तर आपण चाललो आहोत पुणेला. लोणी नाही, पुणे म्हणजे आम्ही चाललो आहोत राजापूरला. आणि आता आम्ही घरातून निघालो आहोत. आम्ही परेलला चाललो आहोत. परेलवरनं आम्ही CST ला जाणार आहोत. CST वरनं एक जादा गाडी पकडणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जादा गाडी चंद्रळ डब्याने जाणार आहोत. तर मग खूप थंडीमध्ये मजा येणार आहे. आणि आपण निघालो आहोत आणि सध्या तरी आम्ही चाललो आहोत परेलला. परेलवरनं आम्ही CST ला जाऊ आणि मग तिथून पुढची प्रोसेस तर भेटूया CST ला. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सावर्डा स्टेशन सोडलेलं आहे कोकणातील. तर काल रात्री आम्ही या गाडीसाठी आलेलो CSMT ला. 12:10ची गाडी होती, पण गाडी डिले झाली आणि गाडी लागली 3:30ला एक्सपेक्टेड टाईम. आणि मग आम्ही विचार केला की आता थांबलो रेल्वे स्टेशनला. तर थांबलो आणि गाडी आली 4:30ला आणि सुटली 5:15ला. तर आत्ता सकाळचे वाजले आहेत, सकाळ नाही, आता आधी 12:30 वाजले, वर झाली. आणि आम्ही पोचलो आहोत सावर्डा स्टेशनला. सावर्डा नंतर गेलं संगमेश्वर, मग रत्नागिरी. तर आम्हाला उतरायचं आहे राजापूरला. तर ही कोकण ट्रिप अशी अचानक भयानक चाललेलं आहोत. जाणार नव्हतो मी, पण दादाचा जरा नाटक एवढा आला, म्हणजे होताच त्याचा ठरलेला. म्हटलं की जाऊया. गाडी थांबत नाही राजापूरला. राजापूरला उतरायचं आहे. आवडायला पण थांबत नव्हती, पण थांबलेली गाडी. पण क्रॉसिंगमध्ये पण थांबलेली. आमचं कप चांगलं असेल तर राजापूरला पण थांबलेलं आहे. आता आपण पोचलेलो आहोत संगमेश्वर, म्हणजे आपण संगमेश्वर स्टेशन आता पोचलेलं आहे. तर आणि आम्ही आता कोकण दौऱ्यासाठी निघालो. म्हणजे कोकण दौऱ्यामध्ये आम्ही नाटकाचा दौरा करतो. नाटकाच्या दौऱ्यासोबत कोकण दौरा पण आमचा होत आहे. आमचं म्हणजे माझा सुद्धा होत आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये मला सुद्धा एक रोल दिलेला आहे. एक छोटासा 4-5 सेकंडचा रोल आहे. जसा ओम शक्तीमध्ये शाहरुख खानला भेटलेला ना मध्ये, तो वाला एका वर्डचा रोल. जागो जागो पण ते जागो आहे आणि ते ओला आमिगो आहे. तर मग ते ओला आमिगो आहे फ्रेंचमध्ये, काहीतरी फ्रेंचमध्ये ह्याला कसं आहे असं काहीतरी म्हणतात. आता आपण थांबलो आहोत ओपशी स्टेशनला आणि आताच ट्रेन पास झाली. तर आता आपला सिग्नल येल्लो होतो आहे, तर सुटेल थोड्याच वेळात गाडी. तर एकदम भयानक झालं आहे. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत रत्नागिरीला. आणि म्हणजे आम्ही रत्नागिरीला उतरलो आहोत. आम्हाला जायचं आहे राजापूरला. आणि राजापूरला आमची गाडी थांबत नव्हती, म्हणजे आमची जादा गाडी होती आणि तीच गाडी राजापूरला नव्हती थांबणार. तर मग आम्ही उतरलो रत्नागिरीला आणि रत्नागिरीवरनं मागून येणारे मांडवे आम्ही पकडण्यासाठी आता रत्नागिरीला थांबलेलो आहोत. आता काहीच क्षणामध्ये येईल गाडी. आणि रात्रीपासून खूप म्हणजे गर्दी तर नव्हती, म्हणजे म्हणायला गेला तर गर्दी नव्हती, पण
त्रास होता खूप, कारण की स्टेशनला खूप टाइम आम्ही थांबून राहिलेलो होतो आणि त्याच्यामुळे खूप त्रास झाला आहे बॉडीला. सकाळी मी जेव्हा उठलो आमच्या गाडीतून तर एवढं धूप होतं, म्हणजे मी उठलो 9, 9:30, 10 वाजता उठलो, पण बाहेर बघतो तर असं वाटतं बाहेर कोणीतरी खिडकीला सफेद कलरचा पडदा लावलाय. पण मग जाऊन बघतो तर सगळं धुकं पडलेलं होतं, एवढं फॉग होतं की काहीच दिसत नव्हतं. थंडी मजबूत आहे आणि आमचा दौरा पण चाललेला आहे. मला नाटकाचा काही एवढा गंध नाही आहे जास्त, थोडा थोडा लोकली आम्ही करतो आमच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी. पण आता दादासोबत व्यावसायिक नाटकासाठी आम्ही दौऱ्यावरती चाललेलो आहोत आणि बघूया आता दौरा कसा जातोय. मला एक फोन दिला त्याने छोटासा, जसा अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी ते गाणं आहे ना, त्याच्यामध्ये तो कसा आंबोले पेरो म्हणजे एक छोटासा रोल आहे, तसा एक छोटासा रोल आहे त्याच लँग्वेजमध्ये. तर बघूया मी कसा तो निभवतोय, काय सांगता येत नाही. अशी भीती वाटते. आलेलो पिकनिकसाठी, म्हणजे एक ट्रिपसाठी, पण एक छोटासा तुम्हाला टेन्शन दिलेलं आहे त्यांनी. आता मला पार पाडायचा आता तुम्ही माझ्याकडे करून घ्यायचे छोटासा रोल आहे, पण मला टेन्शन आलं त्यांना छोटंसं वाटत असेल तर लेट्स सी काय होतं. तर अशी आहे की आमची कोकण रेल्वे मांडवी एक्सप्रेस जे आम्ही रत्नागिरीला पकडलेली आहे. कोकण दौऱ्यामध्येच नाटकाचा दौरा आणि नाटकाच्या दौऱ्यामध्येच भूमिका, त्याच्यामध्ये डायलॉग पण एक छोटासा असतो, पण टेन्शन कसं होणार आहे काय होणार आहे बघायलाच. चंद्रग्रहणाच्या दिवशी याच जागी मेलेल्या शरीरात हे डेव्हिल फ्लॉवर पासून बनवलेलं ड्रग शिरलं की मग त्याला ऍक्टिव्ह करणे